पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे शिथिल असतील. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. श्वासाच्या गती वाढलेली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. इनर अवेअरनेस. करूया एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. यथाशक्ती 10 आवर्तन. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन आपली आपण करून घेऊया. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने यथाशक्ती 10 आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात यथाशक्ती 10 आवर्तन आपली आपण. डावा हात गुडघ्यावर. करूया कपालभातीची 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटलेले. चेहरा शांत. संपूर्ण श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. आणि कपालभातीला सुरुवात यथाशक्ती 20 आवर्तन आपली आपण काउंट करून सुरुवात करूया. जाणून फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश थांबायचा आहे. मोकळा झालेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो
जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत नकली झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ खाली ठेवत आपल्या साधनेची दिवसाची आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेत न सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली हस्त वर्तन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आजची आपली साधना जी आहे ही आपण आपला ब्रेन कसा ऍक्टिव्हेट राहील याच्या दृष्टीने असेल. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर, सुरुवातीला विश्रांती. करणार आहोत आपण आता न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. दोन्ही पाय जोडलेले, हात समोर. एकत्रित दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये ताण द्यायचा आहे एकाच वेळेला आणि रिलॅक्स करायचे आहेत. ताणायचे, रिलॅक्स, ताणायचे, रिलॅक्स. पुन्हा जास्तीत जास्त ताण आणि मग अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. एकाच वेळेला पाऊल आणि हातामध्ये हालचाल. जास्तीत जास्त ताण, 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण, अंगठा आतमध्ये, मग 4 बोट. पुन्हा ओपन करायचे. जास्तीत जास्त ताण आणि रिलॅक्स. हात तसेच ठेवायचे. अँकल जॉईंट मधून पाऊल, मनगटामधून हाताचा तळवा स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे टाकूया. नाही, हाताचा तळवा वर आणि खाली. बरोबर. वर, खाली, वर, खाली, वर. थांबायचंय. पुन्हा हात तसेच असतील. हाताचे तळवे जमिनीला समांतर. वायपर मुवमेंट. एकदा उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. मनगटामधून हाताचा तळवा आणि अँकल जॉईंट पाऊल. फक्त एकदा उजवीकडे, डावीकडे. पाठकाणा सरळ. सावकाश थांबायचंय. थोडा वेळ हात खाली, पाय तसेच जुळलेले ठेवायचे. पुन्हा दोन्ही हात समोर, हाताच्या मुठी वळून घेऊया आणि आता क्लॉकवाईज रोटेशन. 1, मनगटामधून हाताची मूठ आणि अँकल जॉईंट मधून पाऊल. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं आणि थोडा वेळ विश्रांती. मान मध्ये सैल सोडूया. साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर. आणि आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि आतमध्ये ठेवायची. जास्तीत जास्त बाहेर, आतमध्ये. आता आपण हे जिभेचे सूक्ष्म व्यायाम का करतोय, तर पुन्हा आपली 5ही ज्ञानेंद्रिय ही आपल्या ब्रेनशी कनेक्टेड असतात. ज्या वेळेला आपण ती ऍक्टिव्हेट करतो किंवा त्यांचं आरोग्य चांगलं राहतं तेव्हा ब्रेनही आपला ऍक्टिव्हेटच असतो. आणि जीभ जेव्हा आपण जास्तीत जास्त बाहेर आणि आतमध्ये घेतो त्यावेळेला पुन्हा आपल्या ब्रेन मध्ये तर काही गोष्टी तर होतातच, पण अल्झायमर सारखे, विसराळूपणासारखे जे आजार आहेत ते सुद्धा आपल्यापासून लांब. म्हणून जीभ जास्तीत जास्त बाहेर घ्यायची आणि आतमध्ये. बाहेर, आत, बाहेर, आत. त्याच्यानंतर पुन्हा जीभ बाहेर घेऊन यायची आणि एकदा उजवीकडे, डावीकडे फिरवायची. आपली नजर जिभेच्या शेंड्याकडे. आणि आता आतल्या आत आपल्याला जीभ गोलाकार फिरवायची. तोंड बंद करायचं आणि आपण जसं गोळी कशी चघळतो तशी आतल्या आत जीभ तोंडातल्या तोंडात गोलाकार फिरवायची. विरुद्ध बाजूने. थांबायचंय.
आणि आता आपण चूळ कशी भरतो असं इमॅजिन करा की तुम्ही चूळ भरताय आणि त्याप्रमाणे आपले गाल फुगवायचे, एकदा उजवा एकदा डावा. हम्म. आपण चूळ भरताना कसं पाणी असं असं हे करतो त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. थांबायचंय. आणि आता हनुमंतासारखं तोंड आपल्याला फुगवायचंय, म्हणजे जो आपला हा पोर्शन असेल तो आपण असा फुगवणार. आणि डोळे मोठे करायचे. रिलॅक्स. पुन्हा एकदा. हनुमंताला बुद्धिमत्तां वरिष्ठम असं म्हटलं जातं, म्हणून ही आपण एक छोटासा एक कृतज्ञता भाव आपल्यामध्ये असेलच. आणि ही कृती आपण करतोय. अजून एकदा. रिलॅक्स. डोळे पण तुम्ही तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. करणार आहोत आपण नेक रोटेशन. पण आज आपण नेक रोटेशन करताना थोडासा वेगळा प्रकार. म्हणजे आधी बघा, उजवीकडून डावीकडे आणि मग पुन्हा तसंच पुढे यायचं. आणि मग डावीकडून पाठीमागे आणि पुन्हा तसंच पुढे यायचं. अशा प्रकारे आपण कृती करणार आहोत. एकदा उजवीकडून पाठीमागे आणि मग डावीकडून पाठीमागे. ठीक आहे. सावकाश कृती करा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ घ्या, खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. आणि आता सावकाश हनवटी गळ्याकडे घेऊन जा. आणि आता सुरुवात करा, मान उजवीकडून पाठीमागे आणि पुन्हा तशीच पुढे येईल. आता डावीकडून पाठीमागे आणि मग तशीच सावकाश पुढे येईल. अजून एकदा करूया. मान उजवीकडून पाठीमागे, सावकाश पुढे आणि डावीकडून पाठीमागे, सावकाश पुढे. आणि आता फक्त फुल नेक रोटेशन एक एक वेळेला करूया. आधी उजवीकडून डावीकडे करूया. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी घ्या आणि मग डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करा, डोळे मिटून घ्या आणि विश्रांती. आपण ज्या ज्या काही कृती केल्या आतापर्यंत त्याचा सगळ्या मनातल्या मनात मागोवा. चेहरा शांत. जेव्हा आपण ब्रेनचा विचार करतो त्यावेळेला जास्तीत जास्त पुढे झुकणारी आसनं इथे होतात, कारण की जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा आपला रक्ताचा प्रवाह हा आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. तर आता आपण करणार आहोत पद्मासनस्थ योग मुद्रा. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन घालायचंय. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घाला. मी थोडीशी क्रॉस होते कारण की तुम्हाला नीट दिसलं पाहिजे म्हणून. तुम्ही आहे तसेच बसा. आणि आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची आणि ती पकड आपल्या जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवायचे. नजर समोर. आपण वज्रासनामधली योग मुद्रा केली आहे. आता आपण पद्मासनासनी करतोय. नजर समोर, खांदे आणि कोपरं हलकीशी मागे खेचून घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. आधी पोट पुढे ये, लोअर बॅक मध्ये पुढे, मग छातीचा भाग पुढे येतोय, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये आपले खांदे आणि कोपरं हाताची पकड अगदी सैल सोडून द्या. सीटचा भाग न उचलता पुढे झुकण्याचा प्रयत्न. जर आपलं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडस अंतर राहत असेल तर हाताची पकड सोडून दोन्ही हाताच्या मुठी सोडून द्या. सॉरी, दोन्ही हाताच्या मुठी करायच्या आणि त्यावर आपलं कपाळ ठेवायचं. त्या स्थितीमध्ये थांबा. खांदे आणि कोपरं अगदी रिलॅक्स सोडा. पाठकणा पण शिथिल आहे. पोटाचे स्नायू ढिले सोडून द्या.
रक्ताचा प्रवाह आता हा आपल्या हृदयापासून आपल्या संपूर्ण चेहरा आणि डोक्याच्या दिशेने होतो, याची जाणीव श्वास चालू, श्वास घेतोय आणि सोडतोय. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी जास्त वेळ पुढे झोपू नका. उलट चाल करताना हाताच्या मुठी ज्या आपण समोर घेतल्यात त्या सोडून द्यायच्या. पुन्हा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. हाताची पकड हलकीशी घट्ट करा. खांदे आणि कोपरं थोडीशी मागे खेचून घ्या आणि श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हा. डोळे मिटलेलेच आहेत. श्वास घेत घेत आपण सावकाश कमरेतनं सरळ होतोय. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर ठेवा आणि इथे काही क्षण थांबा. बदललेला रक्ताचा प्रवाह हा पुन्हा एकदा पूर्ववत होतोय, याची जाणीव पुन्हा एकदा इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता, आपल्या शरीरातल्या बदल आपला आपण अनुभव घेतोय. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित असतं. सावकाश एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. आधी विश्रांती घ्या. आणि मग वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, एक एक पाय पुढे करून वज्रासन. आपल्याला भूशिरासन करायचंय, त्यामुळे नॅपकिन जवळ असेल तर तो जवळ ठेवा. छोटासा. थोडा वेळ वज्रासनामध्ये स्थिर, हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घेऊया. खांदे शिथिल, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटलेले आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया बंद डोळ्यांनी. पाठीचा मणका नैसर्गिक सरळ, खांदे गुडघे मांड्या जोडलेले आहेत. टाचा बरोबर टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग असेल. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. करूया भूशिरासन आणि त्यासाठी एक नॅपकिन समोर घ्यायचंय. नॅपकिनची घडी आपल्या गुडघ्याच्या समोर अगदी 2 ते 3 इंच थोडीशी पुढे असेल, जास्त पुढे घेऊ नका. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ती पकड आपल्या घडीच्या मागे आणि हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ. त्यानंतर आपल्या टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर ठेवा. गुडघे सीटचा भाग आधी जमिनीपासून वर उचला. गुडघे आपले आपण ऍक्सेस करायचे. पावलांचं माउंटन करूया. टाचा सिलिंगकडे आणि पायाची बोटं जमिनीवर. पुन्हा इथे गुडघे मांड्या जोडलेले आहेत. आता गुडघे सावकाश जमिनीपासून वर उचला. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही पावलं आपल्या डोक्याच्या दिशेने घ्यायला सुरुवात करा. यथाशक्ती असेल कुठेही ओव्हर ड्राय नको. नॉर्मल श्वास चालू. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. तोल जात असेल तर डोळे उघडेच ठेवा आणि इथे पुन्हा 5 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करूया. सावकाश गुडघे जमिनीला टेकवा. जिथे टाळूचा भाग जमिनीवर होता तिथे आता आपलं कपाळ ठेवा. पावलांचं माउंटन सोडून द्या. दोन्ही पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि हळूहळू आपल्या सीटचा भाग आपल्या पायावर घ्यायला सुरुवात करा. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हातांची कोपरं गुडघ्याच्या जवळ येतील आणि इथे काही क्षण थांबा. नॉर्मल श्वास चालू होईल, चालू असेलच. आणि मग सावकाश श्वास घेत घेत कमरेचा सरळ व्हा. डोळे अर्धत मिटलेले. पुन्हा एकदा इथे बदललेला रक्ताचा प्रवाह आणि तो पूर्ववत होतोय याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. नॉर्मल श्वास चालू. करूया आपण आता शशकासन. थोडस कॉम्प्लिमेंट करणार.
आता इथे आपल्याला जे गुडघे जुळलेले आहेत ते एकमेकांपासून लांब करायचे. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. जे गुडघे जुळलेत ते एकमेकांपासून लांब करा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश कमरेतनं खाली झुकायचं. दोन्ही हात जेवढे तुम्हाला समोरनं सरळ करता येईल तेवढे सरळ करायचे, जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आणि मग आपलं कपाळ किंवा नाक, संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल करून द्या. कपाळ जमिनीला टेकून घ्या आणि एकदम रिलॅक्स होऊन जा. तोंड बंद, एकदम रिलॅक्स. खांदे, पाठकणा शिथिल. श्वास खाली. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू उलटपाट करूया. हळूहळू हाताच्या आधाराने वज्रासनामध्ये अगदी सावकाश. हात वर न घेता सावकाश हाताच्या आधाराने सावकाश वर या. बरोबर, छान. गुडघे मांड्या जळून घ्या आणि एकेका पायाने वज्रासन सोडून घ्या. एक एक पाय सरळ करा. विश्रांती. करूया आपण जानुशिरासन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपला जो डावा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. उजवा पाय जो समोर सरळ आहे तो उजव्या बाजूने सरळ करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर शक्य असेल तर उजवा पाय उजव्या बाजूने सरळ करण्याचा प्रयत्न. ठीक आहे. आता दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर. थोडस आपण उजव्या बाजूला ट्विस्ट होतोय, हलकासा ट्विस्ट आहे आपल्या कमरेला. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर यायचं. थोडीशी आपली डायनॅमिक हालचाल असेल. ठीक आहे. श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. थोडीशी डायनॅमिक. खाली जाताना आपलं कपाळ थोडस गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. थांबायचंय. आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि एक हलकासा साईड वर करा. डोकं तुम्हाला जेवढं खाली घेता येईल तेवढं खाली घेण्याचा प्रयत्न करा. आपला हाताचा कोपर गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. थोडासा हात आपला उजवा हात फोल्ड होईल आणि इथे थांबा. पुन्हा एकदा 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. उलट सावकाश हळूहळू. पुन्हा मध्यभागी उजवा पाय समोर घ्या, डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. किंस्कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला. डावा पाय आपल्याला जेवढा डाव्या बाजूने सरळ करता येईल तेवढा सरळ करण्याचा प्रयत्न करा. जर पायामध्ये क्रॅम्प आल्यासारखा वाटला तर मात्र पाय समोरच ठेवा. आणि आता सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश खाली, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी. डाव्या हाताने डावं पाऊल अँकल, पोटरी किंवा पायाची बोटं पकडा. डावा हाताचा कोपर थोडस गुडघ्याकडे सैल सोडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि जेवढं तुम्हाला डाव्या बाजूला झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न. वर असलेला उजवा हात खाली डाव्या पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. आणि पुन्हा इथे यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट हळूहळू मध्यभागी. डावा पाय सरळ करूया, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. इनर अवेअरनेस.
सावकाश. दंड स्थितीमध्ये स्टँडिंग मध्ये येऊया. हाताचा आधार न घेता उठता येतंय का बघा. थोडीशी ही सवय लावा. जेव्हा आपण उठून बसतो तेव्हा शक्यतो हाताचा आधार न घेता आपल्याला आपलं बॅलन्स सांभाळता येतं का बघा. विश्रांती. जेव्हा आपण ब्रेनचा विचार करतो किंवा त्या दृष्टीने आपली साधना होते त्यावेळेला थोडीशी बॅलन्सिंग आपण आसनं करतो. त्यामुळे आज आपल्याला जेवढी बॅलन्सिंग आसनं आहेत ती करायची आहेत. त्याच्यामध्ये ताडासन तर येतच, एकपादतुलासन, वृक्षासन आणि नटराजासन ही 3 आसन आपण करण्याचा प्रयत्न केला आहोत. तर सुरुवातीला विश्रांती घेऊया आणि करूया ताडासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या कवच. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. तोल जात असेल तर थोडस पावलामध्ये अंतर घ्या. आपली पावलं बरोबर जमिनीला अगदी व्यवस्थित आपण जर आपली ग्रीप असेल तर आपल्याला तोलासन असणं चांगली जमतं. आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नजर समोर. संपूर्ण खेच आपल्या शरीराला दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर एका बिंदूकडे स्थिर करा किंवा वरती सिलिंग कडे बघा. म्हणजे आपल्याला तोल सांभाळता येईल छानपैकी. आणि शेवटी आपल्या टाचा जमिनीत असणं गरजेचं. जेवढा स्ट्रेच घेता येईल तेवढा स्ट्रेच घ्यायचा आहे. ताणायची आहे जास्तीत जास्त. ताण. सावकाश टाचा खाली, दोन्ही हात खाली आणि विश्राम. करणार आहोत आपण एक पादतोलासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. आणि आता आपला उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा आहे. त्याचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. नजर समोर. नजर समोर. एका बिंदूकडे स्थिर किंवा सिलिंग कडे बघा. छान. आणि इथे 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. फक्त पाय खाली घ्या, हात तसेच ठेवायचे. आणि आता डावा पाय वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल. नजर समोर आणि 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. हात खाली, पाय खाली, विश्रांती. करूया आपण नटराजासन. पुन्हा इथे तुम्ही समोर जे काही असेल एखादी गोष्ट त्याचा आधार घ्या. तोल जाण्याची शक्यता असते म्हणून. तर दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. समोर टेबल, भिंत, खुर्ची, सोफा जे काही असेल त्याचा आधार घ्या. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचा अँकल पकडा. डावा हात समोर सरळ. हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आता जो उजवा पाय आपण अँकल पकडलेला आहे तो थोडासा मागे स्प्रेड करा. थोडासा मागे आपल्याला खेचायचा आहे. नजर समोर. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा उजव्या पायाची जी मांडी आहे ती जमिनीला समांतर येईल. हा ठीक आहे. थोडासा दर्शनात एक पायात हा अजून थोडासा बघा वर येतोय का पाय. हा ठीक आहे. समोर आधार घ्या एखाद्या गोष्टीचा. सावकाश पाय खाली, हात खाली. तुम्ही जो हात सरळ करणार ना त्याचा सपोर्ट घ्या समोर जे काही असेल ते. आणि मग मागे पाय थोडासा खेचण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. दुसऱ्या बाजूने करताना थोडस आता आपण अशा प्रकारे करूया. दोन्ही पाय जोडलेले. समोर भिंतीचा आधार घ्या. भिंतीला पकडा हाताने आणि मग कृती करा. किंवा टेबल खुर्ची जे काही असेल समोर ना म्हणजे एक त्याचा सपोर्ट असेल की आपल्याला पाय मागे स्ट्रेच करता येईल आणि बॅलन्स पण राहील. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. हा बरोबर. उजवा हात समोर घ्या. आता उजव्या हाताने एखादा सपोर्ट घ्या. हा. आणि मग हळू आधी कमरेतनं पुढे झुका. आणि मग हळूहळू डावा पाय जेवढा तुम्हाला स्प्रेड करता येईल डाव्या पायाची मांडी
जमिनीला समांतर आणि आपली नजर समोर असलेल्या उजव्या हाताकडे असेल. हा बरोबर, ठीक आहे, छान. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न, इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. आणि मग सावकाश उलटसाल करताना पाय खाली, हात खाली, विश्रांती, रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. करूया बॅलन्सिंग वृक्षासन. दोन्ही पाय जोडलेले, आता इथे तुम्ही भिंतीला टेकून उभे राहू शकता. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. आज आपण वृक्षासन थोडस वेगळं, म्हणजे हात सरळ न करता समोर न वरती घेणार आहोत. भिंतीला टेकून उभं राहा, म्हणजे बॅलन्स सांभाळायला जाईल. हा, आता उजवा पाय फोल्ड करा, पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करा आणि दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. आणि आता हळूहळू जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आणि पुन्हा इथे आपण आपला बॅलन्स सांभाळतोय. जास्तीत जास्त हात वरच्या दिशेने ताणले गेले. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. हात खाली, उजवा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. टाच वरती असेल, पायाची बोटं जमिनीच्या दिशेने. पुन्हा दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात हृदयापाशी. आणि हळूहळू हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर. नजर समोर, संपूर्ण पाठीचा मणका ताणतोय. आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय. बॅलन्स आपण आपला सांभाळतोय. खूप छान. पुन्हा इथे आपला ब्रेन सुद्धा ऍक्टिव्हेट होतोय. दीर्घ आवर्तन, दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. यथाशक्ती थोडं दीर्घ श्वास घ्या, संथ गतीने सोडा. छान. उलट चाल करताना श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात खाली, पाय खाली, विश्राम. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊया. सूर्यनमस्कार हे प्रत्येक सिस्टीम वरती काम करतात. प्रत्येक सिस्टीम ऍक्टिव्हेट करण्याचं जे साधन आहे ते म्हणजे आपले सूर्यनमस्कार. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलन, पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे अश्वसंचलन, दहा हस्तपादासन, 11 हस्तोत्तानासन, 12 नमस्कार. अजून एक करूया. ओम खगाय नमः. एक, दोन, तीन, चार डावा पाय, पाच, सहा, सात, आठ, नऊ डावा पाय पुढे, 10, 11, 12.
सावकाश बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान माझं सैल सोडा, रिलॅक्स व्हा आधी. आणि त्यानंतर एका कुशीला जाऊन पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, रिलॅक्स. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. करूया सुरुवातीला आपण सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. दोन्ही पाय एकत्रित वर उचलायचे. आधी आपण एकेका पायाने करतोय. दोन्ही पाय एकत्रित वर उचलूया आणि आता दोन्ही हात सुद्धा वर उचला. हाताच्या मुठी वळून घ्या आणि एकाच वेळेला हात आणि पायामध्ये मुवमेंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. दोन्ही हात आणि पाय वर, सावकाश हात आणि पाय सावकाश खाली. डोकं वर न उचलता नियंत्रित, हात पाय जमिनीवर आणि विश्रांती. एकत्रित हातांमध्ये आणि पायामध्ये बसतात. पुन्हा इथे न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन म्हणजे आपलं मेंदू आणि आपल्या हातात आपली स्केलेटल सिस्टीम याचं कोऑर्डिनेशन करण्याचं काम. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय वर, डावा हात वर, डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श. 1 आणि मग डावा पाय वर, उजवा हात वर, उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श. अशा प्रकारे आपल्याला डायनॅमिक हालचाल करायची. करूया सुरुवात. 1 2 3. बरं, हे करताना डोकं वर उचलू नका. 4 5 हात म्हणजे हात जरी नाही लागले तरी चालेल, पण डोकं वर न उचलता हात आणि पाय विरुद्ध वरती घेण्याचा प्रयत्न. ठीक आहे, छान. सावकाश थांबूया आणि विश्रांती. रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष. करूया आपण मत्स्यासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय तसेच सरळ ठेवायचे आहेत. दोन्ही हातांचा सपोर्ट आपल्या कानाजवळ. आणि आता सावकाश हाताच्या आधाराने आधी आपलं डोकं वर उचला आणि मग आपला टाळूचा भाग जमिनीला टेकवा. सावकाश डोकं वर उचला, टाळूचा भाग जमिनीवर, पावलं जमिनीकडे ताणा. दोन्ही हात जे आहेत त्याचा आपल्या मांडीवर ठेवा आणि हाताची कोपरं शरीरात, सॉरी, हाताची कोपरं जमिनीवर. थोडेसे खांदे मागे एक थोडेसे खेचून घ्या म्हणजे समोरनं पूर्णपणे आपले छातीचे जे स्नायू आहे ते ताणले जातील. तोंड बंद, दातावर दात, डोळे बंद, श्वास चालू. इथे पुन्हा आपल्या रक्ताचा प्रवाह आपल्या ब्रेनच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. उलट चाल करताना आधी पावले रिलॅक्स करा. हाताच्या आधाराने डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर आणि मग डोकं सावकाश जमिनीवर. हात खाली. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती.
श्वासाच्या गतीकडे लक्ष. सावकाश एका सुशीला वळूया आणि पोटावर पण विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर करून विश्रांती. करणार आहोत आपण पुन्हा बॅलन्सिंग नौकासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आणि एकाच वेळेला आपले दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलूया. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. बरोबर, छान. आणि आता थोडीशी हालचाल करा आपल्या हातांमध्ये, आपण जसं स्विमिंग करतो त्याप्रमाणे. शक्य असेल तर आपल्या पायांमध्ये पण तुम्हाला जर हालचाल करता आली तर करा, म्हणजे पुन्हा एकदा आपलं न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. बरोबर, छान. 4 ते 5 राऊंड करा आणि मग थांबा. पुन्हा दोन्ही हात आणि पाय सरळ असतील आणि सावकाश जमिनीवर, कपाळ जमिनीवर आणि विश्रांती. एका गालावर पडा, विश्रांती. त्याच आतमध्ये पायाची बोटं बाहेर. सावकाश एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पण विश्रांती घ्या. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून जायचंय. कुठलीही हालचाल न करता 1 ते 2 मिनिटं स्वस्थपणे पडून राहायचं. आणि आज आपण जी जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न. जोड श्वासाची. 1 ते 2 मिनिटं कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहूया आणि जोड श्वासाची आहेच. संपूर्ण पावलं, आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, खांदे, या सगळ्याच्या इथे असलेले सगळे स्पर्श बिंदू जमिनीकडे आपण सैल सोडलेले आहे. पापण्या अलगद मिटलेल्या आहेत. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये, एक हलकासा स्मित असते चेहऱ्यावर. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना आपण करतोच आहोत. श्वास घेतोय, सोडतोय. हलकीशी हालचाल करूया आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये. मान अगदी सावकाश उजवीकडे आणि डावीकडे सावकाश फिरवून तिथल्या तिथे. दोन्ही पाय जोडून घ्या, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, एक संपूर्ण खेच शरीरात. सावकाश हात खाली घ्या आणि हळूहळू डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीवर घ्या. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती.
दोन्ही पाय जोडून पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. डोळे अंगात मिटून घ्यायचे. खांदे आणि कोपरं शरीराच्या जवळ. खांदे रिलॅक्स. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अंगात मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. करूया दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. अगदी सावकाश संथ गतीने श्वास सोडा. श्वास सोडल्यानंतर तिथे थांबा. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि तिथे थांबा. श्वास घेतलेल्या स्थितीमध्ये थांबा. 5, 4, 3, 2, 1. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या आणि श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये थांबा. 5, 4, 3, 2, 1. पुढची आवर्तन ही विदाउट काउंटिंगची असतील. आपापल्या क्षमतेने आपण घेतलेला आणि सोडलेला श्वास होल्ड करणार आहोत. सुरुवात करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि होल्ड. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये थांबा आणि आता शेवटचा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या संथ गतीने सोडा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाही. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची 5 आवर्तन. 2 आवर्तन सूचनेप्रमाणे आणि पुढची 3 आवर्तन ही सूचनेशिवाय असतील. आपापल्या क्षमतेने आपण अनुलोम विलोम करणार आणि आवर्तन पूर्ण झाली की आपला हात पुन्हा गुडघ्यावर घेईल. सुरुवात करूया. डाव्या हाताची ध्यान मुद्रा आणि उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे असतात मिटून घेऊया. उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथ रेषा. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने संथ रेषा. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं डावीने पूर. डावी बंद. उजवीने संथ रेषा. पुन्हा उजवीने पूर. उजवी बंद. डावीने संथ रेषा. हे झालं दुसरं आवर्तन. अशी पुढची 3 आवर्तन आपण करणार आहोत सूचनेशिवाय. सुरुवात करूया. आवर्तन झाली की हात गुडघ्यावर घे.
डोळ्यांगत भेटलेले आहेतच. करणार आहोत आपण भ्रामरीची 5 आवर्तन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, हाताची बोटं शरीराच्या जवळ, चेहरा शांत, जाणीवपूर्वक भ्रामरीची आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हात कानावर ठेवा आणि रेचक करताना गुंजन. हात खाली, ध्यान उभे. खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हात आता बंद डोळ्यांवर, अंगठा कानाच्या इथे आणि रेचक करताना गुंजन. हात ज्ञानामध्ये. उजवा हात आता जिथे आपले हृदय आहे तिथे, म्हणजे आपल्या डाव्या छातीवर. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. आता दोन्ही हात आपल्या टाळूवर, डोळे अलगद मिटलेले आहेत, चेहरा शांत आहे. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते. पद्मासन अर्ध पद्मासन जे घातले ते सोडून द्यायचंय आणि साधी मांडी घालायची आहे. साधी मांडी. दोन्ही हातांची ज्ञान. करणार आहोत आपण मकार लांबवलेले ओमचे उच्चार, ज्याच्याने आपल्या ब्रेन मध्ये, आपल्या मेंदूमध्ये काही कंपन जाणवतील. जाणीवपूर्वक मकार लांबवलेले ओंकार. हातांची ज्ञान मुद्रा, साधी मांडी आपण घातलीये. हाताची कोपरे शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटलेले आहेत, चेहरा शांत आहे. पाठीचा कणा समस्थितीत, मान मध्ये. आपण जी बैठक घातलेली आहे त्या बैठकीमध्ये कुठेही अवघडलेपणा नाही आहे. हे आपलं आपण तपासून बघूया. जास्त कुठे अवघड वाटत असेल तर ती हलकीशी आपली बैठक सैल करा. सुरुवातीला आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना आकार जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे, नाभीपासून आपल्या शोल्डर पर्यंत. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना उकार
जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना मग आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आणि संपूर्ण अकार उकार मुकार एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अपूर्ण. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध. विचारांची गती कमी होते. करूया 5 मकार लांबवलेले ओमचे उच्चार. आपल्या कानांना आपला आवाज ऐकू जाईल. ओमच्या कंपन्यांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. लास्ट टाइम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. एक क्षण शांत. वनी हात जोडून शांती पाठ एकत्रित. महामृत्युंजय मंत्र एकत्रित. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ घालून घेऊ. मनोमन आपले आई वडील, इष्ट गुरुजन, आद्य देवता कुलस्वामिनी यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. समर्पण शरणागत भाव. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला या आठवड्याला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडल. नेत्र स्पर्श. अलगट डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या कोणीकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. धन्यवाद. मीटिंग एंड करते. काही विचारायचं आहे का?
भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता.